महापालिका निवडणुका घोषित होण्यापूर्वीच महायुतीत निवडणूक लढवण्यावरून विविध चर्चा. मुंबई ठाणे वगळता इतरत्र महायुती होणं अवघड. नीलम गोरेंच्या वक्तव्यानं राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण. मुंबई महापालिकेने विलेपार्लेच्या अनधिकृत जैन मंदिरावरील कारवाईनंतर जैन समाज आक्रमक. संबंधित अधिकाऱ्यांना तात्काळ निलंबित करा आणि मंदिराची पुनर्बांधणी करण्याची मागणी. मनसेची राज्यभरात मराठी जागर परिषद. हिंदी भाषा अनिवार्य केल्याबाबत आमची भूमिका तीच. येणाऱ्या दिवसात मनसेचं पुढचं पाऊल दिसेल. मनसेचा इशारा. तर आज 11 वाजता असलफा मेट्रो स्टेशनजवळ मनसेचं आंदोलन. नॅशनल हेराल्ड प्रकरणी सोनिया गांधी आणि राहुल गांधींविरोधात ईडीनं दाखल केलेल्या आरोपपत्राविरोधात लढा देणार. काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांची आज दुपारी 4 वाजता दिल्लीत बैठक. ठाकरेंच्या शिवसेनेच्या भारतीय कामगार सेनेची 57वी वार्षिक सर्वसाधारण आज सभा. उद्धव ठाकरे करणार मार्गदर्शन. उपमुख्यमंत्री अजित पवार सातारा जिल्हा दौऱ्यावर. सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेचा घेणार आढावा. केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांच्या उपस्थितीत मुंबई महापालिकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक. गोयल विविध विकास कामांबाबत आढावा घेणार असल्याची माहिती. गोंदिया जिल्ह्यातील विद्यार्थ्यांचे ऐन परीक्षेच्या काळात हाल. वीज बिल थकल्यामुळे महावितरणकडून 69 शाळांची वीज खंडित. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.